नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. कालपासून दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन कॉकरोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांचं चालू असलेलं आंदोलन अचानक प्रकाश झोतात, अचानक चर्चेत आणि अचानक माध्यमांमध्ये आलं. मागच्या 22 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. जवळपास 19 ते 20 दिवस कोणीही या आंदोलनाकडे ढुंकूनही पाहिलेलं नव्हतं. ना कोणी राजकीय नेते, ना कोणी मोठी लोक, ना प्रसार माध्यम. कोणीच या आंदोलनाची दखल सुद्धा घ्यायला तयार नव्हतं. या उलट या आंदोलनाची सोशल मीडियावरती खिल्ली उडवल्या जात होती. कोणी म्हणत होतं अभिजित दिपकीन कॉकरोच जनता पार्टीचं काय खरंय, ते काही सिरियस लोक थोडी आहेत. कोणी म्हणत होतं सोशल मीडियावर थोडी असं काही आंदोलनं किंवा अशी काही रेव्होल्युशन सोशल मीडियावर थोडी तयार होतात. सोशल मीडिया टाइमपासचं आहे. त्यावरती उभं राहिलेलं एखादं काही संघटना खरंच अस्तित्वात थोडी येऊ शकते. कोणी म्हणतं अभिजित दिपकेचं हे पॉलिटिसाइज किंवा पॉलिटिकल आंदोलन आहे, हे काही विद्यार्थ्यांसाठीचं आंदोलन आहे. कोणी म्हणतं अभिजित दिपके हा आम आदमी पार्टीशीच संबंधित होता, त्यामुळे त्यांनीच घडवून आणलेला प्रकार आहे. तर कोणी हे सुद्धा म्हणत होतं की हा बीजेपीनेच रचलेला डाव आहे, कारण देशात सध्या महागाई किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ज्यांचं भयानक स्वरूप आहे ते दबावं म्हणून हे कॉकरोच जनता पार्टीचं खूळ समोर आणलेलं आहे. 19-20 दिवस या आंदोलनाची कोणी दखल घेतली नाही. यामुळे त्यानंतर आंदोलन जसं सुरू झालं, सोनम वांगचुक हे 4-5 दिवसांनी त्या आंदोलनात सामील झाले. नुसते सामील नाही झाले, घोषणा देण्यापुरतं सामील नाही झाले, तर त्यांनी नीट या परीक्षेचे जे पेपर लीक आणि घोटाळा झाला होता त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून जे अभिजित दिपके आणि कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलनच ज्यामुळे उभं राहिलं, त्या धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरती उपोषण वांगचुक यांनी सुरू केलं. दिपके आणि कॉकरोच जनता पार्टी हे आंदोलन करत होते, सोनम वांगचुक हे उपोषण करत होते. 17, 18, 19 दिवस झाले सोनम वांगचुक यांची तब्येत खालावू लागली. 8 ते 8.5 किलो वजन त्यांचं कमी झालं आणि मग हळूहळू याचा आवाज होऊ लागला. कोणीही मित्रांनो याची दखल घेतलेली नव्हती. प्रसार माध्यम, न्यूज चॅनल, प्रादेशिक असोत किंवा हिंदी किंवा इंग्लिश असो, ढुंकूनही कोणी जंतर मंतरवर त्यांचा कॅमेरामन सुद्धा गेलेला नव्हता. इतक्या मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित असलेलं हे आंदोलन अचानकपणे चर्चेत का आलं, काय राडा झाला तिथे. हळूहळू 19व्या दिवशी 20व्या दिवशी काही लोकांनी याबद्दल व्यक्त व्हायला सुरुवात केली, ज्यामध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, विशाल दादलानी प्रसिद्ध संगीतकार, समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव, आपचे अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसचे तर बरेच लोक तिथे येऊन गेलेच होते, अभिनेता प्रकाश राज, अभिनेत्री स्वरा भास्कर, या लोकांनी हळूहळू घरातनं बाहेर पडून या आंदोलनस्थळी भेट द्यायला सुरुवात केली. यासोबतच या सेलिब्रिटीजनी आणि इतर काही सेलिब्रिटीजनी सुद्धा सोशल मीडियावरती व्हिडिओज टाकून याबाबत बोलायला सुरुवात केलं. सर्वांचं म्हणणं एकच होतं की सरकार जाऊन चर्चा तर करा, तुम्ही हो म्हणा नाही तर नाही म्हणा, त्यांना तुमच्या मागण्या मान्य आहेत किंवा नाही मान्य, या दोन्हीपैकी एक उत्तर तुम्ही देणार, पण जाऊन संवाद तर सुरू करा, बोला तरी. तो माणूस, आता सोनम वांगचुक तसं पाहायला गेलं तर ते एक सन्माननीय व्यक्ती आहेत देशातले. त्यांनी एज्युकेशन फील्डमध्ये जे इनोव्हेशन्स केलेले आहेत, रिव्होल्युशन्स केलेले आहेत, लडाखसाठी जे काम केलेलं आहे, त्यामुळे सोनम वांगचुक हे एक मोठं नाव आहे. पण हे काहीच नाही, संवादच साधायचा नाही, तुम्ही मरताय तर मरा, या सरकारच्या भूमिकेवरती मग लोक व्यक्त व्हायला लागले, टीका करायला लागले. अचानक काल सोनम वांगचुक यांना 30 ते 40 सेकंदात स्टेजवरनं उचलून ॲम्ब्युलन्समध्ये टाकून नेलं गेलं. आपण सर्वांनी ते व्हिडिओ बघितले असतीलच. एखाद्या दंगेखोरांना कसं पोलीस फरफटत नेते, त्या पद्धतीने सोनम वांगचुक यांना नेलं गेलं. याचं कारण काय होतं त्याचं थोडक्यात विश्लेषण तुम्हाला सांगतो. सरकारला सोनम वांगचुक यांचा दबाव का जाणवायला लागला? वेगळ्या शब्दात सांगायचं तर सरकार सोनम वांगचुक यांना घाबरायला का लागलं, याचे 2-3 प्रमुख कारणं आहेत. आत्तापर्यंत उपोषण आंदोलनं तुम्ही जर बघितली असतील तर जेव्हा राजकीय लोक हे आंदोलन किंवा उपोषण करत असतात तेव्हा त्या आंदोलन उपोषणामध्ये फक्त ते नेते, त्यांचे लीडर्स, त्यांचे चेलेचपाटे आणि कार्यकर्ते एवढेच असतात. सोनम वांगचुकचं आंदोलन तसं नव्हतं. इथे येऊन बसलेला प्रत्येक जण हा सामान्य माणूस होता, विद्यार्थी होता, विद्यार्थ्यांचे पालक होते,
समाजसेवक होते, राजकीय कोणीच नव्हतं. कारण सोनम वांगचुक स्वतः कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्नित नाही आहेत. त्यामुळे हे आंदोलन एक जन आंदोलन बनू पाहत होतं. दुसरी गोष्ट, सोनम वांगचुक यांची क्रेडिबिलिटी. सोनम वांगचुक हे एक तर तरुणांमध्ये लोकप्रिय असलेलं नाव आहे. त्यांनी केलेल्या शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी, त्यांनी निर्माण केलेल्या आयडियाज, लोकांना सहकार्य करण्यासाठी केलेले इनोव्हेशन्स, याच्यामुळे सोनम वांगचुक हा राजकीय चेहरा नसून तो एक वैज्ञानिक चेहरा आहे, विश्वासार्ह चेहरा आहे. या विश्वासार्हतेमुळेच हे आंदोलन भलं मोठं होण्याची शक्यता निर्माण झालेली होती. त्याचप्रमाणे 3 इडियट मधल्या रॅन्चोचं आमिर खाननी केलेल्या कॅरेक्टरचं असलेलं साधर्म्य सोनम वांगचुक यांच्या कार्याशी, त्यामुळे 3 इडियट आल्यापासूनच सोनम वांगचुक यांचं नाव 3 इडियटशी जोडलं गेलं होतं. त्यामुळे तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता किंवा त्यांची चर्चा ही मोठ्या प्रमाणात होत होती. अलीकडेच सोनम वांगचुक यांना जेलमध्ये टाकलं होतं, त्यामुळे सुद्धा सोनम वांगचुक यांचं नाव मोठ्या प्रमाणात समोर आलं होतं. त्यानंतर एक घटना अजून समोर आली, ती म्हणजे साधारणपणे 1982च्या सुमारास सोनम वांगचुक यांचे वडील सोनम वांग्याल यांनी सुद्धा एक उपोषण केलं होतं. त्यांनी जेव्हा हे उपोषण केलं होतं त्यावेळी प्रधानमंत्री होत्या इंदिरा गांधी. जेव्हा सोनम वांगचुक यांचे वडील सोनम वांग्याल यांची तब्येत बिघडू लागली तेव्हा स्वतः इंदिरा गांधी दिल्लीवरनं लडाखला गेल्या, त्यांच्या बाजूला बसल्या, उपोषणाच्या ठिकाणावरती त्यांची विचारपूस केली, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, ताबडतोब त्यांच्या मागण्यांना मान्यता दिली आणि स्वतःच्या हाताने सोनम वांग्याल यांचं उपोषण त्यांनी मोडायला लावलं होतं, प्रधानमंत्री देशाचे. आणि आज त्यांचा मुलगा जेव्हा उपोषणाला बसलाय, त्यांच्याकडे प्रधानमंत्री किंवा मंत्री नेते मंडळी तर सोडा, साधे प्रशासकीय अधिकारी सुद्धा ढुंकून बघायला तयार नव्हते. ही गोष्ट समोर यायला लागली होती. त्यामुळे सोनम वांगचुक यांच्यावरती दुसऱ्या लोकांनी व्यक्त होणं, त्यांच्या आंदोलनाचं स्वरूप व्याप्त होत जाणं, 20 जुलैला त्यांनी ठरवलेला जंतर मंतर ते पार्लमेंटचा लॉंग मार्च हा मोठ्या प्रमाणात होणार याची कल्पना सरकारला आलेली होती. तो लॉंग मार्च होऊ द्यायचा नाही. या आंदोलनातील सोनम वांगचुक हा चेहराच बाजूला करायचा, म्हणजे सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळापासून दूर करायचं, तिथे त्यांची उपस्थितीच बंद करून टाकायची, म्हणजे त्या आंदोलनाचं तीव्रता जी आहे ती कमी होईल. या उद्देशाने काल सोनम वांगचुक यांना अतिशय वाईट पद्धतीने तिथून फरफटत नेलं गेलं. सरकारकडनं अजूनही याबाबत काही अधिकृत वक्तव्य आलेले नाहीयेत, पण सोनम वांगचुक त्यांना नेल्यानंतर अभिजित दिपके यांनी मोठं पाऊल उचललं आणि ते स्वतः त्या ठिकाणी आता उपोषणाला बसलेले आहेत. असं वाटतंय की सरकारने उचललेलं हे पाऊल आता त्यांच्यावरतीच पलटतंय की काय, आणि हे आंदोलन दडपण्याऐवजी आता काल सकाळपासून हे आंदोलन अजून मोठं झाल्याचं दिसून येत आहे. या दरम्यान बोलताना अभिजित दिपकेवरती शाई फेकण्याचा प्रकार एका महिलेने केला, त्यामुळे अजून मोठी चर्चा होती. आणि सध्या अशी परिस्थिती आहे की मागचे 20-21 दिवस आंदोलन ज्या तीव्रतेचं होतं त्याच्या दुप्पट तिप्पट तीव्रता आता या आंदोलनाची वाढलेली आहे. हे सगळं घडल्यानंतर अचानक प्रसार माध्यमे, न्यूज चॅनलचे कॅमेरे, रिपोर्टर, बूम माईक्स त्या ठिकाणी पोहोचले, रिपोर्टिंग करायला सुरुवात झाली. कारण माध्यमांवरती सुद्धा मोठी टीका होत होती. सोशल मीडिया, युट्यूबवरची तिथं जत्रा भरलेली आहे आणि त्या ठिकाणावरून आता मोठ्या प्रमाणात त्याचं कव्हरेज केलं जाऊ लागलेलं आहे. बघूया मित्रांनो, या सर्व गोष्टींचं पुढं काय होतं. सोनम वांगचुक यांना परत मार्चसाठी सोडलं जातं का, जे 20 जुलैला त्यांचं प्लॅनिंग आहे, का त्या अगोदरच अभिजित दिपकेला सुद्धा तिथून उचलण्यात येईल. असंही बोललं जातंय की त्यांच्या 20 जुलैच्या लॉंग मार्चच्या अगोदर अभिजित दिपकेला सुद्धा त्या ठिकाणावरनं उचलण्यात येईल. पण सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी सांगितलंय की सोनमला सोडलं जरी नाही तरी मी त्या लॉंग मार्चचं नेतृत्व करेल आणि 20 जुलैचा लॉंग मार्च हा होणारच. ध्रुव राठी असेल, विशाल दादलानी असेल, या सर्वांनी, या मोठ्या लोकांनी आपापल्या सोशल मीडिया हँडलवरनं या लॉंग मार्चला पाठिंबा दाखवलेला आहे आणि लोकांना मोठ्या प्रमाणात या लॉंग मार्चमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे. मित्रांनो, या गोष्टीवरती तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.